आपण सध्या बघत आहोत भारतामध्ये कोणत्या ग्राउंडवरती घटस्फोट घेतला जाऊ शकतो. यामध्ये आपण आतापर्यंत बघितलं की व्याभिचार किंवा क्रुएल्टी म्हणजेच क्रूरता, तसेच डेझर्शन म्हणजे एकमेकांपासून 2 वर्ष वेगळे राहणे, हे ग्राउंड्स आपण बघून झाले. आता आपण पुढचा महत्त्वाचा ग्राउंड बघणार आहोत, तो म्हणजे कन्व्हर्जन. कन्व्हर्जन म्हणजे धर्मांतर. एक धर्म सोडून दुसऱ्या धर्मामध्ये प्रवेश करण्याचा तुम्हाला असलेला अधिकार. भारतामध्ये तसे कायदे देखील आहेत, परंतु तुम्ही एखाद्या धर्माच्या कायद्यांतर्गत लग्न केले आहे आणि आता तुम्ही धर्मांतर केले आहे, परंतु तुमच्या जोडीदाराला हे मान्य नाही, तर मात्र तुम्ही घटस्फोट घेऊ शकता. हा घटस्फोट घेत असताना कोणत्या धर्माचे कायदे लागू असतील, तर तुम्ही ज्या धर्माप्रमाणे लग्न केले आहे त्याच धर्माचे कायदे हे घटस्फोटाला लागू पडतील. समजून घेण्यासाठी, जर का तुम्ही हिंदू मॅरेज ऍक्ट प्रमाणे लग्न केले असेल आणि आता तुम्ही 4-5 वर्षानंतर मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतरित झालेले असेल, परंतु तुम्हाला घटस्फोट घेत असताना हिंदू धर्माप्रमाणेच कायदे लागू होतात. धर्मांतराच्या ग्राउंड बघण्यासाठी हे समजून घ्या, धर्मांतर हे स्वइच्छेने आणि स्वखुशीने केलेले असावेत. जोर जबरदस्तीने धर्मांतर केलेले नाही. आता धर्मांतर करणे आणि फक्त एखाद्या धर्माच्या काही गोष्टी फॉलो करणे यामध्ये फरक आहे. तुमचा पती किंवा पत्नी जर एकदा का रविवारी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करून येत असतील, अर्थात ते ख्रिश्चन धर्माचे झाले असे होत नाही. जोपर्यंत त्यांनी धर्मांतराची प्रक्रिया पूर्ण केली नाही, तोपर्यंत तुम्ही म्हणू शकत नाही की या व्यक्तीने धर्मांतर केलेले आहे. धर्मांतर केले असे कधी म्हणता येईल? तर जेव्हा एखाद्या व्यक्तीने एखाद्या धर्माचा त्याग करून दुसऱ्या धर्माला स्वइच्छेने स्वीकारला असेल, तेव्हा धर्मांतर झाले असे म्हणता येते. सुरुवातीला आपण एक जजमेंट बघूया. सरला मुद्रल वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये पती पत्नीचे हिंदू धर्मामध्ये लग्न झाले होते. त्यानंतर पतीने दुसरे लग्न करायचे होते व त्यासाठी त्यांनी धर्मांतर केले. मुस्लिम धर्माचा स्वीकार केला आणि मग दुसरे लग्न केले. आता इथे सुप्रीम कोर्टाने धर्मांतर करणे आणि त्यामागचा उद्देश मोठा फरक आहे असे प्रश्नचिन्ह निर्माण केले. येथे धर्मांतर चुकीचे आहे असे सांगण्यात आले होते, कारण धर्मांतर केले गेले होते धर्माचा अभ्यास करण्यासाठी किंवा त्याच विशिष्ट धर्माच्या वर असलेल्या प्रेमासाठी असे नाही. दुसरं लग्न करता यावे यासाठी धर्मांतर करणे याला सुप्रीम कोर्टाने अयोग्य आहे असे सांगण्यात आले होते. चला तर आता बघूया की हिंदू धर्मामध्ये कोण कोण लोक येतात. हिंदू धर्मामध्ये बुद्ध, जैन आणि शीख लोक हे देखील येतात. म्हणजेच कोण येत नाहीत तर मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी हे लोक हिंदू धर्मामध्ये येत नाही. आता तुम्ही जर का हिंदू धर्मामध्ये लग्न केले असेल तर तुम्हाला त्याच धर्माचे पालन करावे लागते. परंतु तुम्ही जर का हिंदू धर्माचा त्याग केला आणि दुसरा कोणताही धर्म स्वीकारला तर तो तुमचा अधिकार आहे. परंतु हे तुमच्या जोडीदाराला मान्य नसेल तर तुमचा जोडीदार कन्व्हर्जन म्हणजे धर्मांतराच्या ग्राउंडवरती घटस्फोट दाखल करू शकतो. असेच मुस्लिम धर्मासाठी देखील, ख्रिश्चन धर्मासाठी देखील आणि पारसी धर्मासाठी देखील लागू आहे. येथे सुप्रीम कोर्टाचे अजून एक जजमेंट महत्वाचे आहे, ते बघूया. सुरेश बाबू वर्सेस लीला या केसमध्ये दोन्ही पती आणि पत्नीने हिंदू धर्माचा त्याग करून मुस्लिम धर्मामध्ये कन्वर्ट झाले होते. काही दिवस संसार देखील केला होता, परंतु काही वर्षानंतर पतीने दुसऱ्या महिलेशी लग्न केलं. आता मुस्लिम धर्माप्रमाणे 4 लग्न करणे हे लीगल आहे आणि कायदेशीर देखील मान्यता आहे त्याच्यामध्ये. त्याचप्रमाणे पतीने दुसरे लग्न केलं आणि मग पत्नीने दुसरे लग्न चॅलेंज केलं. त्यावरती कोर्टामध्ये केस दाखल करण्यात आली. तिचं म्हणणं आलं की आम्ही हिंदू आहोत आणि आम्ही हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे लग्न झालेले आहे. आता हा दुसरं लग्न करू शकत नाही. परंतु येथे कोर्टाने कन्व्हर्जन होताना काय विचार केला होता हे बघितलं गेलं. कन्व्हर्जन होताना दुसरे लग्न करण्यासाठी कन्व्हर्जन केलेले नव्हते, त्यामुळे कन्व्हर्जन हे व्हॅलिड आहे असे सांगण्यात आले होते. परंतु ज्या पहिले लग्न करत असताना तो धर्म स्वीकारला होता त्याच धर्माचे कायदे ह्या लग्नाला लागू होतील असे देखील सांगण्यात आले होते. म्हणजेच पहिले लग्न जर हिंदू झालं असेल आणि जरी तुम्ही मुस्लिम धर्मांतर केले असतील आणि तरी 2 लग्न करू शकत नाही. तसे करण्यासाठी तुम्हाला हिंदू धर्मामध्ये केलेल्या पत्नीला हिंदू धर्माप्रमाणे घटस्फोट द्यावा लागेल आणि मगच तुम्ही दुसरं लग्न करू शकता. येथे अजून एक केस बघूया. अब्दुल गनी वर्सेस अजीज हक. पती आणि पत्नी दोघेही मुस्लिम धर्माचे होते, परंतु काही काळानंतर पतीने इस्लाम धर्माचा त्याग करून ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. मुस्लिम धर्माप्रमाणे पत्नी पुढे 3 महिने इद्दत पिरियडमध्ये जाते. म्हणजेच मुस्लिम घटस्फोटानंतर ती पत्नी पुढचे 3 महिने विवाह करू शकत नाही आणि मग हे 3 महिने बाकी असतानाच पुन्हा एकदा त्या ख्रिश्चन झालेल्या पत्नीने धर्मांतर करून तो मुस्लिमच झाला. परंतु झाले असे की इद्दत पिरियडमध्ये संपायच्या आधीच पत्नीने दुसऱ्या पुरुषाशी लग्न केले होते आणि मग या संतापलेल्या परत मुस्लिम झालेल्या पतीने पत्नीच्या विरोधात IPC 494 प्रमाणे बायगॅमीचा गुन्हा दाखल केला होता. परंतु तेव्हा सुप्रीम कोर्टाने असे सांगितले की पतीने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता व त्यामुळे इद्दत पिरियडचा हा काउंटाऊन होणारच नाही आणि म्हणून जरी ती महिला इद्दत पिरियडमध्ये असेल आणि तिने लग्न केले असेल तरी देखील तो गुन्हा होणार नाही, कारण तेथे मुस्लिम व्यक्तीने घटस्फोट देण्याच्या आधीच धर्मांतर केलेले होते. आपल्याला असं वाटतं की धर्मांतर वगैरे आता कोणी करत नाही, परंतु काही अशा घटना देखील आहे. पत्नी घटस्फोट देत नाहीये, परंतु दुसरा विवाह देखील करायचा आहे.
म्हणून यातून पर्याय काढण्यासाठी बरेच पुरुष मुस्लिम धर्मामध्ये कन्व्हर्जन करतात किंवा धर्मांतर करतात आणि दुसरा विवाह करून घेतात. परंतु सुप्रीम कोर्टाने अनेक वेळा सांगितले आहे की धर्मांतर करत असताना तुम्ही जर धर्मांतर करत आहात ह्याचे कारण लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. धर्मांतरण हे कुठल्या तरी गुन्हा करण्यासाठी किंवा बेकायदेशीर वागण्यासाठी केले जाणार असेल तर तिथे ते धर्मांतर एक स्वतःच गुन्हा म्हणून ठरू शकतं. धर्मांतर करणे हा तुमचा संविधानाचा दिलेला अधिकार आहे, परंतु धर्मांतराचा उद्देश क्लिअर असणे अतिशय महत्वाचे आहे. या पुढचा व्हिडिओ तर अतिशय महत्वाचा आहे, तो म्हणजे मानसिक आजार असल्यास घटस्फोट कसा घेतला जाईल. तरी अजूनपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचे काही सजेशन असतील तर आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर देण्यात आलेला आहे, तुम्ही आमच्याशी थेट देखील संवाद साधू शकता.